मध्य पूर्वेतील इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावाचा फटका रायगडच्या विद्यार्थ्याला बसलाय। सुधागड पाली येथील राजेश मापरा यांचा मुलगा उत्कर्ष सध्या दुबईत शिक्षणासाठी असून तेथे अडकलाय। इराणने दुबईतील अमेरिकन हवाई तळावर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली आहे। उत्कर्ष दुबई इंटरनॅशनल अकॅडमिक सिटीमधील SP जैन स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे। या घटनेची माहिती मिळताच वडील राजेश मापरा यांनी पाली पोलिसात धाव घेतली। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सागर पाठक यांनी प्रशासनाच्या सतर्कतेबाबत माहिती दिली आहे। कसा आहेस तू? काय वातावरण आहे? व्यवस्थित आहे इकडे। काहीतरी आमच्या एरियामध्ये तर काही नाही, सगळं आहे ते लांब आहे। बरं, तरी पण आता वातावरण कसं आहे तिकडे? वातावरण म्हणजे थोडं शांत आहे, सगळे लोक वगैरे आता बाहेर वगैरे पडत नाही। कोरोना सारखं थोडंफार झालंय, शांतता वगैरे। तुम्हाला काय सूचना वगैरे काय देत आहेत? कॉलेज कडनं फक्त ऑनलाईन केलंय कॉलेज, बाकी तर जास्त काय नाही सूचना अशा। काय तुझ्या बरोबर घरी राहायला सांगितलंय? तुझ्या बरोबर किती विद्यार्थी वगैरे आहेत काय? आम्ही माझ्या कॉलेजचे तरी साधारण 200 जण असू। उत्कर्ष आता या वायफाय आणि ह्या सगळ्यामुळे ह्याच्यामुळे इंटरनेटमुळे आम्ही त्याला जोडलेलं जातोय, पण एकंदरीत तो जरी दाखवत असला तरी तोही मनातनं घाबरलेला आहे। परिस्थिती आता बाहेर जायचं बंद करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर इंडियन एम्बसीनी त्यांना काही विशेष सूचना केलेल्या आहेत, कॉलेजनी केलेलं आहे। कॉलेज ऑफलाईन असताना तेही ऑनलाईन आजपासून सुरू केलेलं आहे। गेले शनिवारी रात्री तिथे मोठ्या स्वरूपात क्षेपणास्त्र पडत होती किंवा क्षेपणास्त्र पाडली जात होती, पण ह्या सगळ्यामुळे कुठलाही एखादा विषय असल्यामुळे आणि आम्ही पालक असल्यामुळे खूप सगळं कुटुंब आणि माझे सगळे नातेवाईक आणि माझ्यासारख्या बऱ्याच पालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा अतिशय भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे। ह्या निमित्ताने माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचे पाल्य जे उच्च शिक्षणासाठी भारतबाई दुबईमध्ये आहेत त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती उपाययोजना करावी। पालक म्हटल्यावरती मुलगा असो मुलगी असो, आपलं पाल्य हे जीवाचा एक हृदयाचा एक तुकडा असतो। मी तर मुलांना बोलताना माझा पंचप्राण आहेस, माझा प्राण आहेस अशा पद्धतीने आम्ही नेहमी चर्चा करत असतो। आणि अशा वेळेला जेव्हा ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात यायला लागलं त्यावेळेला दर अर्धा तासांनी 1 तासांनी व्हॉट्सअपवरती मेसेज टाका किंवा व्हॉट्सअप कॉल करा। त्याच्यानंतर दुबईमध्ये व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअप ऑडिओ कॉल, इतर पद्धतीने जो कॉलची पद्धत कनेक्ट होण्याच्या पद्धती ह्या पद्धतीने आम्ही सगळेच जण उत्कर्षशी कनेक्ट राहतो। अगदी 2-4 रिंग झाल्यानंतर जरी उत्कर्षाने फोन उचलला नाही तर मनामध्ये कुठेतरी एक धाकधुकी निर्माण होते का। पण एकच आहे की भारत सरकारची आज जागतिक पातळीवर असलेल्या प्रतिमेमुळे ह्या मुलांनाच किंवा भारतातनं जे परदेशात फिरायला किंवा इतर कारणाने गेलेले नातेवाईक आहेत किंवा जी मंडळी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं धोका येईल असं वाटत नाही आहे, पण तरी मन कुठे ना कुठेतरी एक हळवं असतं। ते मुलाच्या बाबतीत असो किंवा आपल्या देशवासियांच्या बाबतीत कुठे ना कुठेतरी हळवं आहे। तरी माझी विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर हे करून ह्या सर्वांना अगदी सुखरूप दृष्टिकोनातनं भारतात आणण्याच्या दृष्टिकोनातनं एक दमदार पावलं उचलावीत अशी माझी कळकळीची हात जोडून सरकारला विनंती आहे।